पाऊस सुरू झाला की आपल्याला एकच प्रश्न पडतो, या विकेंडला कुठे जायचं? आणि मग सुरू होतात 30-30 नावं, लोणावळा, खंडाळा, मुळशी, माथेरान आणि तिथे पोहोचल्यानंतर कळतं निसर्गापेक्षा गर्दीच जास्त. म्हणून आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. आज मी तुम्हाला अशी काही ठिकाणं सांगणार आहे, जी कदाचित पूर्णपणे सिक्रेट नसतील, पण अजूनही लोणावळा, मुळशीसारखी इथे गर्दी होत नाही. काही ठिकाणी शांतता आहे, काही ठिकाणी धबधबे आहेत, काही ठिकाणी भन्नाट रोड ट्रिप. आणि या लिस्टमधलं शेवटचं ठिकाण पावसात एकदा तरी अनुभवायलाच हवं. मग चला बॅग भरूया आणि निघूया आपल्या मान्सून रोड ट्रिपला. तर सुरुवात करूया माझ्या सर्वात आवडत्या ठिकाणापासून, शिवतरगड. पुण्यापासून रूट आहे पुणे, भोर, वरंधा घाट आणि शिवतरगड. खरं सांगायचं तर इथपर्यंतचा प्रवासच एवढा सुंदर असतो, की कधी-कधी गाडी प्रत्येक वळणावर थांबावीशी वाटते. एका बाजूला धबधबे, दुसऱ्या बाजूला घनदाट हिरवाई आणि हो, वरंधा घाटात मिळणारी गरमागरम कांदा भजी. माझ्याकडून तर 100% रिकमेंड. शिवतरगड म्हणजे फक्त निसर्ग नाही, याच ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिला. आजही तिथला मठ, गुहा, शांत वातावरण मनाला प्रसन्न करून जातं. जर एका दिवसात मन आणि डोळे दोन्ही तृप्त करायचे असतील तर इथून सुरुवात करा. आणि आता जर तुम्हाला थोडी ॲडव्हेंचरस ट्रिप हवी असेल तर पुढचा थांबा आहे कोलाड. रिव्हर राफ्टिंग म्हटलं की आपल्याला लगेचच ऋषिकेश आठवतं. पण महाराष्ट्रात एक भन्नाट अनुभव तुमची वाट पाहतोय. हो, रॅपिड्स ऋषिकेशसारखे नसतील, पण जंगलातून, नदीतून जाण्याचा अनुभव खूप वेगळा आहे. वीकेंडला एक रात्र कॅम्पिंग करा, रात्री शेकोटीभोवती बसा आणि दुसऱ्या दिवशी वेळ असेल तर रायगड किल्लाही बघून घ्या. पुढचं ठिकाण आहे भीमाशंकर. बरेच जण भीमाशंकरला फक्त दर्शनासाठी जातात, पण खरं सांगायचं तर या ठिकाणची खरी ओळख त्याचं जंगल आहे. घनदाट हिरवाई, धुक्यात हरवलेल्या पायवाटा, लहान-लहान धबधबे आणि पक्ष्यांचा आवाज. जर तुम्हाला शांतपणे निसर्ग अनुभवायचा असेल, तर पावसाळ्यात भीमाशंकरला नक्की भेट द्या. चला तर मग पुढच्या लोकेशनला. महाबळेश्वरला गर्दी असेल तर थोडंसं पुढे जा आणि पोचा तापोळ्याला. यालाच महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असेही म्हणतात. शिवसागर तलाव, बोटिंग आणि चारही बाजूंनी हिरवे डोंगर. जर ट्रेकिंग आवडत असेल तर वासोटा किल्लाही तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवा. सातारा म्हटलं की सगळ्यांना कासपठार आठवतो. पण ठोसेघर धबधबा पाहिलात का? पावसाळ्यात हा धबधबा इतक्या उंचीवरून कोसळतो, काही क्षण फक्त बघतच राहावंसं वाटतं. कॅमेऱ्यात सगळं सौंदर्य कैद होत नाही. त्यामुळे काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवाव्या लागतात. आता नेक्स्ट येतो माझ्या कायमच्या फेव्हरेट ठिकाणापैकी एक, भंडारदरा. जर तुम्ही फक्त एका दिवसासाठी जाणार आहात, तर आधीच सांगते, सगळं पाहून होणार नाही. धरण, तलाव, धबधबे, संदन व्हॅली आणि कळसूबाई सगळं जवळ आहे. 2 किंवा 3 दिवस काढा, मग या ठिकाणाची खरी मजा कळेल. लाँग वीकेंडला भंडारदऱ्याला खूप गर्दी असते. अशा वेळी इगतपुरी हा एक मस्त पर्याय आहे. अशोका वॉटरफॉल, जिथे अशोका सिनेमाचं शूटिंग झालं होतं. आजूबाजूचे धबधबे आणि धुक्यात हरवलेले रस्ते. रोड ट्रिपसाठी एकदम मस्त. कोकणातला पाऊस म्हणजे वेगळंच प्रेम. चिपळूणला गेलात तर परशुराम मंदिर नक्की बघा. आजूबाजूची हिरवाई, छोटे धबधबे आणि निवांत वातावरण. शहराच्या धावपळीपासून दूर जायचं असेल तर हा मस्त पर्याय आहे. आणि आता माझ्या लिस्टमधली शेवटची आणि सर्वात खास जागा, अंबोली. महाराष्ट्रातल्या सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या भागांपैकी एक. इथे फिरायला नाही तर पाऊस अनुभवायला जायचं. कधी ढग तुमच्या गाडीभोवती असतात, कधी धुकं पूर्ण रस्ता झाकून टाकतं आणि कधी समोरचा धबधबाच ढगांमध्ये गायब होतो. तर मंडळी, ही होती माझ्या आवडीची पावसाळ्यात पुण्यातून करता येणारी काही भन्नाट वीकेंड गेटवे. आता मला एक प्रश्न आहे, यापैकी तुम्ही आधी कुठे जाणार? आणि तुमच्या माहितीत अजूनही एखादं भन्नाट ठिकाण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच भन्नाट ट्रॅव्हल, रोड ट्रिप आणि ऑफबीट ठिकाणाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक नवीन प्रवासात. तोपर्यंत पाऊस एन्जॉय करा, सुरक्षित राहा आणि निसर्ग जपा. जय महाराष्ट्र.